सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनते। राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बॉम्ब फुटलाय। ज्या पैशांच्या जीवावर भोंदूगिरीचं जाळं विणलं गेलं, त्या जाळ्याचे धागेदोरे आता थेट अंमलबजावणी संचालनालयाच्या हाती लागले आहेत। समता पतसंस्थेतील तब्बल 70 कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडीने आपला मोर्चा प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांच्याकडे वळवला आहे। दोघांनाही ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी पाचारण केलंय। ईडीच्या तपासात जे समोर आलंय ते पाहून तपास यंत्रणाही चक्रावून गेले आहे। समता नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल 100 पेक्षा जास्त बनावट खाती उघडण्यात आली होती। 2022 ते 2024 या काळात या खात्यांमधून 70 कोटींहून अधिक रुपयांचा काळा पैसा पांघरा करण्यात आल्याचा संशय आहे। भोंदू अशोक खरात याच्या माध्यमातून गोळा केलेला पैसा याच मार्गाने मिळवण्यात आला का, याचा ईडी आता कसून तपास करत आहे। तपासाची सुई प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांच्याकडे वळली आहे। त्यांच्या नावावर असलेली संशयास्पद खाती आणि त्यातील कोट्यावधींचे व्यवहार यामुळे ईडीने त्यांना घेरलं आहे। मात्र प्रतिभा चाकणकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत खाती बनावट असून सह्या देखील खोट्या आहेत असा पवित्रा घेतलाय। जर सह्या खोट्या होत्या तर पतसंस्थेतील 70 कोटी रुपये कोणाच्या खिशात गेले? हा बनावटपणा होता की जाणीवपूर्वक केलेला घोटाळा, याचा अद्यापही उलगडा होऊ शकलेला नाही। ईडीने मायलेकांना पुढील आठवड्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। या चौकशीत पैसा कुठे गेला हे स्पष्ट होईल। यामागे आणखी कोणते बडे मासे आहेत याचा पर्दाफाश होईल। भोंदूगिरी आणि आर्थिक गुन्हेगारीचं संगनमत मोडीत निघेल।